हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रात सगळ्या घटनांचा आढावा घेत असतो. मग तो भारताचा स्वातंत्र्य लढा असू देत किंवा महाराष्ट्रातील, भारतातील किंवा इतर देशातील सुद्धा गाजलेले पराक्रमी व्यक्ती असू देत, त्यांचे जन्म मृत्यू, त्यांचा परिचय याविषयीची सविस्तर आणि सखोल माहिती आपण दिनविशेष या सत्रात सालाप्रमाणे जाणून घेत असतो. म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. याच अजरामर क्षणांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच 30 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1729 साली थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महम्मद शाह बंगश यांचा पराभव केला होता. थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी सांगायचं झाल्यास, थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे 1720 पासून मुख्य प्रधान म्हणजेच पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जायचे. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला तेव्हा त्यांच्यासमोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात भरपूर उतरलेले होते. त्याने 80 वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले आणि त्याने हेरान मार्फत बाजीरावाला पत्र पाठवले, कारण दिल्ली ताळ्यावर आणेल असा तोच एक परमप्रतापी पुरुष भारतात होता. या पत्रात त्याने गजांत मोक्षाचा हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक 35 ते 40 हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली गेली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावत बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले. पुढे छत्रसालने झाशी प्रांत पेशव्यास दिला व पुढे आपल्या राज्याचा 3रा हिस्साही त्यास दिला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी मस्तानी बाजीरावास दिली. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबंध जुळावेत असा या मागचा हेतू होता. आजच्याच दिवशी 1899 साली बंगाली लेखक शरदेंदू बंडोपाध्याय यांचा जन्म झाला. कॉलेजात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह जौबन स्मृती 1919 साली प्रकाशित झाला. त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1970 साली झाला. आजच्याच दिवशी 1906 साली भारतीय भूदलाचे 6वे सरसेनापती जनरल कोडेडेंड्रा सुबैया तथा के.एस. सुबैया यांचा जन्म झाला. ते 1957 ते 1961 दरम्यान या पदावर होते. त्यांचा मृत्यू 17 डिसेंबर 1965 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1942 साली भाषातज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म झाला. 1966 साली योगभ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. चित्रलिपी या संग्रहाकरिता 2009 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. आजच्याच दिवशी 1969 साली कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 26 जुलै 1894 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1929 रोजी भारत व इंग्लंड दरम्यान हवाई टपाल सेवा सुरू झाली. 1908 साली अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म झाला. 1970 साली देविका राणींना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. त्यांचा मृत्यू 9 मार्च 1994 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1951 साली मराठी गायक भीमराव पांचाळे यांचा जन्म झाला. मराठी गझलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गझल सागर संमेलने आणि गझल कार्यशाळा आयोजित करत असे. आजच्याच दिवशी 1894 साली इल्युशिन विमान कंपनीचे निर्माते सर्जी इल्युशिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 फेब्रुवारी 1977 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1856 साली पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले. पूर्व युरोपात सुमारे 3 वर्ष चाललेल्या या युद्धात 1856 साली रशियाने शरणागती पत्करली. आजच्याच दिवशी 1989 साली सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन झाले.
पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे 30 पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1922 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2005 साली भारतीय लेखक आणि चित्रकार O.V. विजयन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 2 जुलै 1930 रोजी झाला. 2002 साली गीतकार आनंद बक्षी यांचं निधन झालं. बक्षी यांचा जन्म आत्ताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी या ठिकाणी काश्मीरी मोह्याल ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचा जन्म 21 जुलै 1920 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1842 साली अमेरिकन शल्यविशारद डॉक्टर क्रॉफर्ड लॉंग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला होता. 1952 साली भूतानचे दुसरे राजे जिग्मे वांगचुक यांचं निधन झालं. त्याच दिवशी 1992 साली भारतीय गायिका पलक मंचल यांचा जन्म झाला. पलक मंचल यांच्याविषयीची एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ऑक्टोबर 2020 पर्यंत त्यांनी चॅरिटी शोच्या माध्यमातून निधी जमा केला. त्यातून त्यांनी हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या 2200 मुलांचे प्राण वाचविण्यासाठी मदत केली आहे. सामाजिक कामातील उत्तम कामगिरीसाठी पलक मंचल यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या दोन्हींमध्ये प्रवेश केला आहे. आजच्याच दिवशी 1977 साली भारतीय संचालक आणि पटकथा लेखक अभिषेक चौबे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1967 साली दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांचा जन्म झाला. कुकुनूरने हैदराबाद ब्लूज, इक्बाल, डोर यासह अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आजच्याच दिवशी 1976 साली चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचं निधन झालं. त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते. मुळगावकरांना उतार वयात कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले. 30 मार्च 1976 रोजी वयाच्या केवळ 58व्या वर्षी मुळगावकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1918 साली झाला. दिवशी 1938 साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक क्लाउस स्वाब यांचा जन्म झाला. दिवशी 1853 साली डच चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म झाला. विन्सेंट व्हॅन गॉग हे आजवरच्या सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांची सूर्यफुलेंची पेंटिंग आदर्श आहेत आणि त्यांचं कान कापणं हे देखील ऐतिहासिक आहे. व्हॅन गॉग एक डच पोस्ट इम्प्रेशनिस्ट चित्रकार होते, जे जगात सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. एका दशकात त्यांनी सुमारे 2100 कलाकृती तयार केल्या. त्यात सुमारे 860 तैलचित्रे आहेत. त्यांच्या कलाकृती शेकडो मिलियन डॉलरला विकल्या जातात. त्यांचे आतापर्यंतचे सर्वात गाजलेले लोकप्रिय झालेले चित्र म्हणजे स्टॅरी नाईट्स हे आहे. जेव्हा त्यांनी हे तयार केलं होतं तेव्हा त्यांना ते अजिबात आवडलं नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या अनेक चित्रांना अपयशी ठरवले होते. विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील बनवण्यात आला. चित्रपटासाठी 125 चित्रकारांनी तब्बल 65,000 फ्रेम्स बनवल्या, ज्यासाठी त्यांना 6 वर्ष मेहनत घ्यावी लागली. आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही हाताने रंगवण्यात आलेली होती. हा एक अॅनिमेटेड चित्रपट होता. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आजच्या दिवसाची विशेष गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.